पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज, आपलं गाव आपली बातमी। विकास करण्याची मला संधी द्यावी आणि मला प्रचंड बहुमताने विजयी करावे अशी माझी विनंती। प्रभाग 4 मधील धाडसी महिला नेतृत्व अपक्ष उमेदवार सौ निलोफर इम्रान मनेर यांना जनतेतून मोठा पाठिंबा। माजी नगरसेवक मोहम्मद भाई मनेर, हसीना मनेर यांच्या सुनबाई यांच्या नावाला मतदारांची पसंती। मिरज वृत्त। सविस्तर वृत्त असे की सांगली महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 4 मधून माजी नगरसेवक मोहम्मद भाई मनेर व माजी नगरसेविका सौ हसीना मोहम्मद मनेर यांच्या सुनबाई प्रभाग क्रमांक 4 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत। त्यांचं चिन्ह आहे एअर कंडिशनर AC। सर्व धर्म समावेशक असणारं नेतृत्व मोहम्मद भाई मनेर यांनी 40 वर्षापूर्वी हिंदू मुस्लिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करून सर्व धर्म समभावाची विचारधारा जपत समाजकार्य केल्याने ते लोकप्रिय आहेत। हसीना मनेर यांनी सलग 2 वेळा तर मोहम्मद भाई मनेर यांनी 1 वेळा नगरसेवक पद भूषवले होते। त्यामुळे प्रभाग 3 आणि 4 मध्ये त्यांची जनतेची नाळ जोडली गेली आहे। अनेक सामाजिक उपक्रम, हिंदू मुस्लिम सण साजरा करून सर्वांनी एकत्र घेऊन काम करण्याची कार्यपद्धती आणि प्रभागातील विकासाची कामे यामुळे मनेर कुटुंबाची विशेष अशी ओळख आहे। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या विचारांचा वारसा जपत चिरंजीव इम्रान मनेर यांच्या पत्नी व मनेर कुटुंबाच्या सुनबाई निलोफर मनेर या प्रभाग क्रमांक 4A मधून एअर कंडिशनर या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। प्रभाग 4 मधील जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे। एअर कंडिशनर समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहनही मनेर कुटुंबाच्या वतीने करण्यात आले आहे। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज। नमस्कार, माझं नाव निलोफर इम्रान मनेर। माजी नगरसेवक मोहम्मद मनेर आणि माजी नगरसेविका हसीना मनेर यांची मी सून आता सासू सासऱ्यांचा वारसा चालवत निवडणूक रिंगणात उतरलेली आहे। नगरसेवक मला व्हायचं आहे या मुद्द्याबद्दल मला बोलायचं आहे। प्रभागामध्ये फिरले, माझा प्रचार चालू आहे, खूप लोकांना भेटले, त्यांच्या समस्या जाणल्या, तेव्हा मला कळालं की प्रभागामध्ये काय चाललंय आणि काय नाही ते। अविकसित जो प्रभाग बघितला तेव्हा कळालं की यांच्या समस्या ह्या किती डार्क आहेत आणि किती वर्षापासून त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही। महिलांकडे पण लक्ष दिलेलं नाही काही की ज्या खरोखर गरजू आहेत, ज्यांना काही विकासाची जी गरज आहे, म्हणजे त्यांचं कसं चालायचं पुढं, म्हणजे डॉक्युमेंट्स जर क्लिअर नसतील आणि त्यांना भरपूर गोष्टींची पण गरज आहे ते कळालं मला। आता काही एरियामध्ये गेल्यावरती कचरा आणि रस्ते ह्यांच्या पण खूप प्रॉब्लेम्स आहेत। आणि सासरे माझे जेव्हा नगरसेवक होते तेव्हा काय होतं आणि आत्ता काय होतं हे मला जास्ती करून दिसून आलेलं आहे। आता काही एरियाकडे तर अजिबात लक्ष दिलेलं नाही आहे, तो पण गरजेचा आहे। माझं मत आता आहे की एज्युकेटेड लोक यामध्ये पडावे। माझं पण BCom झालेलं आहे आणि माझ्या या शिक्षणाचा उपयोग आता मला करायचा आहे। आणि मला हे केव्हा कळलं की काही ज्या स्त्रिया असतात, काही गरजू लोक आहेत की त्यांना किती गरज आहे नवीन कल्पनेची, की नवीन सगळ्या कल्पना आलेल्या आहेत, मोबाईलमधून सगळं करता येते, परंतु त्यांना ते करता येत नाही कारण त्या आधीच्या विचारांच्या आहेत। मग त्यांना ते कसं करून द्यायचं, कसं कामं त्यांना सोपं करून द्यायचं हे पण माझ्या डोक्यात आहे। म्हणून नवीन जनरेशन ही यावी आणि नवीन टेक्नॉलॉजीनुसार सगळा प्रभाग विकसित व्हावा ही माझी सगळ्यात पहिल्यांदा इच्छा आहे। म्हणून माझ्या शिक्षणाचा इथं उपयोग होईल ही खूप चांगली गोष्ट माझ्या मनाला आवडली आणि त्याचा उपयोग मी नक्की करेन। आता भरपूर ठिकाणी फिरल्यावरती असं कुठंच ऐकलेलं नाही की जिथं ऐक्य आहे। आम्ही राहतो मंगळवारपेठमध्ये, अशी तर कुठली एरिया बघितलेली नाही आम्ही की जिथं एवढं हिंदू मुस्लिम ऐक्य आहे। आता गेल्या 40 वर्षापासून आमचे सासरे हिंदू मुस्लिम मित्रमंडळ आणि गणपती बसवतात, हे असं कुठंच ऐकलेलं नाही आहे। हे जे ऐकायलाच जेवढं चांगलं वाटतंय त्याचा 1% सुद्धा विकास कुठं नाही आहे की म्हणजे लोकांच्या जिथं एवढी एकी असेल। विकासाबाबतीत नंतर बोलले जातात, आधी जातीय वाद होतो। जेव्हा दंगल वगैरे झाली तेव्हा कुठंही एकी बघायला मिळाली नाही जी तिथं बघायला मिळाली। सगळीकडे जेव्हा
जातीवरून भांडणं चालू असतात. खरोखर आमची सुशिक्षित गल्ली आहे मंगळवार पेठेतली. एवढी सगळीजण तिथं वेगवेगळ्या धर्माची लोक राहतात, पण आजपर्यंत मी त्यांच्यात कधी द्वेष बघितलेला नाही. कधीही त्यांनी उठून बोललेलं नाही की तुम्ही तुमचं बघताय, आमच्याबद्दल विचार करत नाही. सगळीजण मिळून तिथं निर्णय घेतात. असंच जर सगळीकडं होईल तर किती चांगलं होईल. आणि तो जो जातीवाद आहे तो वाद मैत्रीतमध्ये बदल, ही चांगली गोष्ट आहे. कशाला पाहिजे तो जातीवाद? आपण शिकून इथंपर्यंत आलेलो आहे. ते काय सगळं सत्यानाश करण्यासाठी आलेलं नाही, विकास करण्यासाठी आलेलं आहे. आणि म्हणूनच माझी इच्छा आहे की आता जे काही पुढं येतील निवडून, त्यांनी आता डिजिटल इंडिया होऊ शकते, तर मग डिजिटल प्रभाग का नाही होऊ शकत? हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता सासू सासऱ्यांना जसं प्रतिसाद मिळालेला आहे माझ्या वॉर्डमधून, तसंच मला मिळावा आणि त्यांचा मला वारसा चालवायला मिळायला लागले, ही माझ्या नशिबाची गोष्ट आहे. माझ्या शिक्षणाचा चांगला वापर व्हायला लागला आहे आणि खूप बरं झालं. ते चान्स मिळायला लागला आहे मला. प्रभाग क्रमांक 4 मधून मी उमेदवार आहे. माझं चिन्ह आहे एअर कंडिशनर आणि एअर कंडिशनर अपक्ष लढवत आहे आपण. आता तुम्ही अपक्ष या शब्दातूनच ओळखू शकताय की काय असेल माझ्या सासू सासऱ्यांची ताकद. सगळ्या प्रभागामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही अपक्ष आहे म्हणून. आता अपक्ष म्हणजे तुम्हाला कळलेलंच असेल काय ते. माझं चिन्ह आहे एअर कंडिशनर आणि एअर कंडिशनर या चिन्हावरती बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि तुमची सेवा करण्याचा मला चान्स द्या. धन्यवाद.